आज आपण 1 वाटी पोहे आणि अर्धी वाटी डाळव्यापासून मधल्या वेळेस खाण्यासाठी मस्त कुरकुरीत खमंग रेसिपी बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी पोहे घेतले आहे। यातच अर्धी वाटी डाळवा घ्यायचा। ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतले आहे त्याच वाटीने अर्धी वाटी डाळवा घ्यायचा। पोहे आणि डाळवा आता मिक्सर मधून फिरवून घ्यायचा। याचं अगदी बारीक पीठ करायचं। इथे मी एक कोपर आणि चाळणी घेतली आहे। यात मिक्सर मधून बारीक केलेलं पोहे आणि डाळव्याचं पीठ चाळून घ्यायचं। आता यातच 1.5 वाटी तांदळाचं पीठ चाळून घ्यायचं आणि ज्या वाटीने आपण पोहे डाळवा मोजून घेतला त्याच वाटीने 1.5 वाटी तांदळाचं पीठ मोजून घ्यायचं। पीठ चाळून घेतलं की व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं। आता यात आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। तर 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचं। त्यानंतर अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरेपूड आणि 1 चमचा धनेपूड घालायची। अर्धा चमचा ओवा घेतला आहे। ओवा असा हातावर घासून घालायचा, यामुळे ओव्याची टेस्ट आणि स्मेल छान उतरते। त्यानंतर 4 चमचे तीळ घालायचे आणि आता हे सगळे मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मसाले मिक्स करून झाले की या तेलाचं मोहन घालायचं। तर पोहे खाण्याच्या चमच्याने मी 5 चमचे तेल मोजून घेतलं होतं। 4 ते 5 चमचेच तेल घ्यायचं, यापेक्षा जास्त तेल घेऊ नका। आणि तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं, त्यानंतरच घालायचं। तेल खूप गरम आहे त्यामुळे आधी मी चमच्यानेच मिक्स करून घेते। आता हातानेच तेल पिठाला व्यवस्थित जोडून लावायचं। तेल पूर्ण पिठाला व्यवस्थित लावलं गेलं की पिठाचा थोडा रंग बदलतो। असा गोळा करून बघायचा। पिठाचा गोळा होत असेल तर तेलाचं प्रमाण अगदी योग्य आहे। एवढंच तेल घालायचं, खूप जास्त तेल घालायचं नाही। आता पीठ भिजवून घ्यायचं। तर पीठ भिजवण्यासाठी मी इथे गंजामध्ये पाणी थोडं कोमट करून घेतलं आहे। पाणी खूप जास्त गरम करायचं नाही, थोडं कोमटच घ्यायचं। आता पीठ मळून घ्यायचं। पीठ घट्ट मळायचं पण नरम असलं पाहिजे, खूप कडक पीठ मळायचं नाही। थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्या। पीठ मळून घेतलं, बोटाने दाबलं तर पीठ बघा थोडं नरमच आहे। असंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं पीठ मुरू द्यायचं। खूप जास्त वेळ पीठ मुरायला ठेवायचं नाही। आता 10 मिनिटांनंतर पाहूया। पीठ मुरलं आहे। पुन्हा एकदा हे मळून घ्यायचं। ह्या पिठाच्या आपण मस्त कुरकुरीत चकल्या बनवणार आहोत। आता चकल्या बनवण्यासाठी मी हा साचा वापरणार आहे। तर याला आधी तेल लावून घ्यायचे। चकलीसाठी हे पातं वापरणार आहे, याला सुद्धा एकदा तेल लावून घ्या। पहिल्या वेळेसच फक्त पूर्ण साच्याला तेल लावून घ्यायचं। आता थोडंसं पीठ घेऊन असा लांब गोळा करून घ्यायचा आणि साच्यामध्ये भरून घ्यायचा। पीठ साच्यामध्ये भरताना दाबून दाबून भरायचं। मध्ये जर हवा राहिली तर मग चकल्या पाडताना तुटू शकतात। आता आपण याच्या चकल्या पाडून घेऊयात। चकल्या मी ह्या ताटामध्ये बनवून घेते। तर त्यासाठी आधी ताटाला तेल लावून घेतले आहे। आता चकली पाडताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या। चकलीचा पहिला वेळा दिला की तो हाताने असा गोलाकार करून घ्यायचा, म्हणजे मग पूर्ण चकली गोलाकार होते। आणि चकली पाडताना साचा खूप वर उचलायचा नाही, नाहीतर मग चकली पाडताना तुटू शकते। आणि चकलीचे हे शेवटचे टोक असं दाबून घ्यायचं। असं केल्यामुळे चकली तळताना तेलात सुटत नाही। आणखी एक चकली बनवून दाखवते। चकली बनवताना चकलीचे सगळे वेळे असे जवळून घ्यायचे, यामुळे चकली दिसायला सुंदर दिसते आणि चकली तळताना तेलात सुटत सुद्धा नाही। याच प्रकारे सगळ्या चकल्या बनवून घ्यायच्या। तर इथे मी काही चकल्या बनवून घेतल्या आहे। सगळ्या चकल्या एकाच वेळी बनवून ठेवायच्या नाही, नाहीतर मग ते तळताना त्यावर काटे पडत नाही। त्यामुळे थोड्या चकल्या बनवा आणि तेवढ्याच तळून घ्या। आता आपण चकल्या तळून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर कढईमध्ये मी तेल तापवायला ठेवलं आहे। तेल आधी चांगलं तापवून घ्यायचं। तेल तापलं आहे का पाहण्यासाठी यामध्ये थोडंसं पीठ घाला। तेल तापलेलं आहे। चकली तेलात सोडण्याआधी तेल चांगलं कडकडीत गरम असायलाच पाहिजे। आता आपण 2-3 चकल्या एकाच वेळी तळून घेऊयात। चकल्या तळत असताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा। कमी गॅसवर जर चकल्या तळल्या तर त्या तेलात तुटू शकतात आणि हाय फ्लेमवर जर चकल्या तळल्या तर त्या आतून नरम होतात, व्यवस्थित शिजत नाही, फक्त त्याचा रंग बदलतो।
त्यामुळे मध्यम आचेवरच सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या। चकल्या तेलात सोडल्यानंतर 2 मिनिटं त्या हलवायच्या नाही। तेलावरचा फेस थोडा कमी झाला की नंतर पलटून घ्यायच्या। लगेच त्या पलटवायला गेल्या तर तुटू शकतात आणि एका वेळी फक्त 3 ते 4च चकल्या तळून घ्यायच्या। जास्त चकल्या एकाच वेळी तेलात सोडल्या तर तेलाचे तापमान कमी होते आणि मग चकल्या तेलात विरघळू शकतात। चकल्यांना छान गोल्डन ब्राऊन रंग आला आहे। चकल्या तळून झाल्या आहेत, काढून घेऊयात। बघा चकलीला काटे पण पडले आहेत, मस्त कुरकुरीत चकल्या झाल्या आहे। तर चकल्या तळताना ह्या सगळ्या टिप्स लक्षात ठेवून चकल्या तळल्या तर चकल्या छान कुरकुरीत होतात। ह्याच प्रकारे सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या। तर इथे मी काही चकल्या तळून घेतल्या आहे, एकसारख्या रंगावर तळल्या गेल्या आहे। चकलीचा आवाज आहे का, चकली मस्त कुरकुरीत झाली आहे। तळून दाखवते, मस्त कुरकुरीत ह्या चकल्या तयार होतात। आता सुट्ट्यांमध्ये मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी ह्या चकल्या बनवून ठेवा, पटकन होतात, बनवायलाही सोपे आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।